नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की भूसंपादनामध्ये जर तुमची विहीर गेली असेल तर त्या अनुषंगाने नुकसान भरपाईची तरतूद काय आहे, कायदा काय म्हणतो आणि जजमेंट बघूया। तर मित्रो, आपल्याकडे भूसंपादनाचे दोन कायदे आहेत। एक आहे 1894चा कायदा, ज्याला आपण जुना कायदा म्हणतो। दुसरा 2013चा कायदा, ज्याला नवीन कायदा म्हणतो। 2013चा कायदा आहे हा 1/1/2014 पासून लागू होतो। म्हणजे 31 डिसेंबर 2013 पर्यंतचे सगळे जे भूसंपादन आहेत ते जुन्या कायद्याने म्हणजे 1894च्या कायद्याच्या तरतुदीच्या अन्वये केल्या जातात। त्याच कायद्याच्या तरतुदी अंतर्गत अवार्ड डिक्लेअर केला जातो, संपादन केला जातं आणि नुकसान भरपाई पण जुन्या कायद्याने दिल्या जातं। आणि 1/1/2014 पासून पुढे मात्र नवीन कायद्याच्या अन्वये संपादन केलं जातं आणि मोबदला दिला जातं। या सगळ्यामध्ये समजा तुमची जमीन भूसंपादित झाली, अवार्ड डिक्लेअर झालं, तुम्हाला पैसे मिळाले, पण हे पैसे देताना किंवा हे नुकसान भरपाई देत असताना शासनाने किंवा भूसंपादन अधिकाऱ्यांनी तुमच्या जमिनीचं व्हॅल्युएशन करताना फक्त जमिनीचं व्हॅल्युएशन केलं, पण त्या शेतात जर तुमची विहीर असेल, विहिरीचं कॅल्क्युलेशन केलं नाही, तर या केसमध्ये तुम्हाला विहिरीचा मोबदला मिळालेला नसेल। तर याच्यावर कायदा काय म्हणतो? कायदा असं म्हणतो की जमिनीचा जो काही मोबदला आहे तो पर हेक्टरी तुम्हाला मिळालाच पाहिजे, पण त्या जमिनीत तुमची विहीर होती तर विहिरीचं व्हॅल्युएशन जमिनीच्या कॅल्क्युलेशनमध्ये किंवा जमिनीच्या व्हॅल्युएशनमध्ये धरता येणार नाही। विहिरीचं जे व्हॅल्युएशन आहे ते स्वतंत्रपणे करायचं आणि जे काही मोबदला विहिरीचं बनतं ते वेगळ्या पद्धतीने स्वतंत्रपणे त्या कॅल्क्युलेशननी द्यावं असं कायदा म्हणतं। आता मग दोन प्रश्न निर्माण होतात। एक तर विहीर होती याचे पुरावे आम्ही काय द्यायचं शेतकऱ्यांनी? बघा, त्याच्यातला प्रमुख पुरावा जो आहे तो तर तलाठ्याने त्या विहिरीचा पंचनामा करायचा आणि पंचनाम्याचा कागद जोडायचा, हा प्रायमरी डॉक्युमेंट आहे। याला पर्याय नाही। जर तुमच्या शेतात विहीर होती किंवा आहे आणि त्या विहिरीचं तुम्हाला कॉम्पन्सेशन मागायचं असेल तर प्रायमरी डॉक्युमेंट, प्रमुख कागद तुमच्याकडे पाहिजे, तो म्हणजे तलाठ्याचा पंचनामा। आता दुसरे जे डॉक्युमेंट आहेत, जर तुम्ही विहीर रिसेंट काही वर्षात म्हणजे अलीकडच्या 5 वर्षात 10 वर्षात खोदली असेल तर त्या विहिरीसाठी तुम्ही JCB लावला असेल, सिमेंटचं काम केलं असेल, तर त्याची सगळी बिलं असतील तर ही बिलं पुरावा म्हणून तुम्ही लावू शकता। याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे शासनाने जर विहीर दिली असेल तर त्याचे काही मंजुरीचे कागद असतील तर ते तुम्ही लावू शकता। ग्रामपंचायत म्हणजे किंवा अजून कुठे तुम्ही नोंद केली असेल विहिरीची, इतर कुठले शासकीय लाभ घेतले असेल तर ते कागद लावू शकता। पण जर तुमची विहीर ही तुमच्या शेतात एक खूप वर्षापासून आहे, वडिलोपार्जित विहीर आहे 40-50 वर्षापासून, या केसमध्ये मात्र तुमच्याकडे बिलं वगैरे नसणार। मग तिथे तुम्ही काय करू शकता? जर अशा पद्धतीची वडिलोपार्जित विहीर असेल तर या केसमध्ये तुम्हाला बाकी कागद लावायची गरज नाही। तलाठ्याचा जो पंचनामा आहे तोच ग्राह्य धरला जातो आणि त्याच्यामध्ये विहिरीचा साईज वगैरे जो आहे तो सगळा लिहिलेला असतो। त्याप्रमाणे तुमचं विहिरीचं व्हॅल्युएशन आणि कॉम्पन्सेशन कॅल्क्युलेट करून तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल। अशा पद्धतीची ही तरतूद आहे। बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। विहिरीचा मोबदला द्यावा, देताना तलाठ्याचा पंचनामा ग्राह्य धरला जाऊ शकतं, अशा पद्धतीचं जजमेंट आहे। जजमेंटचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, तुम्ही जाऊन तिथे बघा आणि जजमेंट काढून वाचा आणि तुमच्या केसमध्ये जर असं काही घडलं असेल तर तुम्ही विहिरीचा क्लेम करू शकता। आता दोन सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही। दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुमच्या केसचे डिटेल्स लिहून पाठवा। आता याच्यातही बरेच लोक नुसतं हाय लिहून पाठवतात, हॅलो लिहून पाठवतात, केसची अर्धवट माहिती लिहून पाठवतात किंवा असंबंध केस लिहून पाठवतात। अशा पद्धतीच्या कुठल्याही मेसेजला आम्ही रिप्लाय करत नाही। तुमची केस व्यवस्थित लिहिली असेल आणि केसमध्ये मेरिट असेल तरच आम्ही रिप्लाय करतो, अदरवाईज खोऱ्याने येणारे फालतूचे जे मेसेज आहेत त्याला आम्ही रिप्लाय करत नाही। आणि दुसरी सूचना, वैयक्तिक सल्ला हा मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।